वर्षी संविधान चित्ररत्नाचे आगमन झालेले आहे, काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान 26 जानेवारी 1950 साली देशाला अर्पित झालं आणि संविधानाच्या नुसार देशातील कायदे आणि त्या कायद्याच्या नुसार जनता वागू लागलेली आहे आणि त्या प्रसंगाला आज 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 75 अमृत महोत्सवानिमित्त नागपूर शहरामध्ये समाज कल्याण विभागाच्या वतीने हा चित्ररथ संविधान चित्ररथ आज आमच्या पॉवर ग्रिड चौकात आला आहे। त्याचा आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत आणि भारतीय संविधानाचा आम्ही सन्मान करतो आहे। भारतीय संविधानाने जे अधिकार या देशातील महिलांना नागरिकांना दिलेले आहेत हे अप्रतिम संविधान, जगातील सर्वोत्कृष्ट संविधान, या संविधानाचा आम्ही संपूर्ण आदर करतो आणि आज शपथही करतो की हे संविधानाचं संरक्षण करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे। हे भारतीय संविधान चिराई हो यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे आम्ही काम करीत आहोत। आज भारतीय जनता पार्टी उत्तर नागपूरच्या वतीने या संविधानाचं आम्ही हृदयपूर्वक उत्तर नागपूरमध्ये पूर्ण विभागामध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत। आणि सोबतच आज आम्ही संविधानाच्या 100 प्रती सामान्य नागरिकांना विनामूल्य वाटप करण्याचंही काम करीत आहोत। नेहमी बोलल्या जातं माने साहेब की संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे। हा जो पुढचा प्रचार आहे, संविधान कधीही बदलल्या जाऊ शकत नाही आणि संविधान बदलविल्या जाणार अशा वावड्या या आधी देखील उठलेल्या आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली असताना त्यावर सुप्रीम कोर्टाच्या 11 न्यायाधीशांनी निर्णय दिलेला आहे की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे ते कधीही बदलल्या जाऊ शकणार नाही। कायद्यांमध्ये काळानुरूप बदल करण्याचा सर्वाधिकार संसदेला आहे आणि त्यानुसार संसदेमध्ये जेव्हा जेव्हा काही गरज भासल्यास काही छोटा बदल जो आहे तो नेहमी होऊ शकतो, परंतु संपूर्ण संविधान बदलण्याचा कोणत्याही सरकारला अधिकार नाही आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तिची एक आता बातमी आली आहे, कुंभमेळ्यातले जे साधू संत महंत आहेत यांनी आपलं स्वतःचं संविधान निर्माण केलं आहे आणि ते संविधान 3 तारखेला ते वाचणार आहे आणि 2035 मध्ये हे राष्ट्र हिंदू राष्ट्रमधून घोषित होणार आहे। या संदर्भात तुमचं या गोष्टी ह्या नुसतं वावड्या आहेत, असं कधी होऊ शकत नाही आहे। कोणीही व्यक्ती जर अशा पद्धतीची कृती करत असेल ती राष्ट्राला मान्य असणार नाही। संसद हे सर्वतोपरी मोठा आहे आणि कुणी व्यक्तीचा गट किंवा कोणता पक्ष अशा पद्धतीचं संविधान निर्माण करू शकत नाही आणि ते लागू करण्याचा तर प्रश्न होतच नाही, कारण ही जी प्रक्रिया असते ही न्यायिक आणि संविधानिक प्रक्रिया असते। त्यासाठी संपूर्ण राष्ट्राचं मत लागतं आणि त्या संपूर्ण राष्ट्राच्या मतानुसार संविधान जे आहे ते चालत असतं आणि भारतीय संविधान जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे। कोणी एखाद्या व्यक्तीने म्हटलं, कोणत्या एखाद्या गोष्टीने म्हटलं की हे संविधान बदलल्या जाणार हे